अक्षय तृतीयाच्या 4 ते 5 दिवसापूर्वी त्या काळात त्या माणसाने गोठ्यातल्या सर्व गायी पत्ते खेळण्यासाठी विकून टाकल्या. जमीन गेला होता ना, त्याच्या पत्नीला काही वाटत नव्हतं, पण ज्या दिवशी त्याच्या गोठ्यातल्या गायी तिच्या माणसाने विकल्या त्या दिवशी ती माणसाला सांगत होती, अहो मला जमीन विकली ना काही वाटत नव्हतं, पण गोठ्यातली लक्ष्मी विकू नका. याच गायींच्या जीवावर अजून 35 एकर जमीन जोडू शकतो, ही लक्ष्मी आपल्या घरी नांदते. पण दारू पत्ता व्यसन नाहीच मानत. 35-40 गायींचा पैसा पत्ते खेळण्यात आखाजी येत नाही 4-5 दिवसच्या अगोदर उडवून टाकले. जी कामाला सालदार मंडळी होती ती सुटून गेली, कोणीच नाही. पण परिणाम काय झाला, त्या दिवशी अक्षय तृतीयाची पहिल्या दिवसाची रात्र पत्ते खेळायला बसला. जी होती न होती उसनी पासनी पैसे हरला. बरोबर 3-3:30 ला शेवटचा डाव खेळला जाईल. त्यावेळेस त्याच्या घरी राबणारा सालदारांनी तो असा समोर पत्ते खेळत होता. जो सालदार राबून त्याची 4 बिघा जमीन विकत घेत होता, तो सालदार समोर पत्ते खेळता खेळता सकाळी 4 वाजण्याच्या अगोदर 3 वाजता त्या सालदाराने काय सांगितलं, या मैफिलीत तुला हरवणारे बसलेत, तू माझ्या अंगा खांद्यावर खेळलेला पोरगा आहे, तू या मैफिलीतनं चालला जा, इथं थांबू नको. पण त्याला असा राग आला की हा आमना घर खाद पिद येणे आणि मला नाही अंधी राहणार. त्याला सांगितलं गुजबाट तुला काय अक्कल आहे म्हणे, बघ तुले पटीत ते कर. 4 वाजता शेवटचा जेव्हा पत्त्यांचा डाव सुरू झाला, जिंकणार अशी अपेक्षा होती, जिंकेलच बा, पण शेवटचा डाव उघडवायला पैसे नाहीत. म्हणून डाव खेळणारी मंडी हसायला लागली, काय मांडी रे हो, काय मांडी, यांपा जमीन नाही जुमला नाही, यांपा बायको मांडाशिवाय ते काहीच राहिलं नाही. आणि ती सकाळच्या नशेची धुंदी एक कोणीतरी हरामखोर बोलला केला, त्या बायको मांडाशिवाय काही नाही, पण अपेक्षा होती की शेवटना डाव मी जिंकसूच. दारूच शब्द दिला, हा रे हरणू तर खरंच म्हणे बायको तुला दिसू, मी पत्नी डावावर मांडतो. शब्द दिला. 4:30 वाजता डाव उघडला आणि पत्त्यांच्या डावात तो हारला. आणि जो समोर सालदार पत्ते खेळत होता तो डाव जिंकला. फक्त 10 मिनिटं कीर्तन राहिलंय. 10 मिनिटाच्या कीर्तनात काय जोडावं काय सोडावं. शरीराने तुम्हाला नरकाला जाता येईल, शरीराने तुम्हाला स्वर्गाला जाता येईल, बोलू नका. पण एक लक्षात ठेवा, या शरीरानं तुम्ही जावाजावांची जोड करा, बाप बेट्यांची जोड करा, घरात भावाभावांची जोड करा, पण कलियुगात जर आपल्या घरात शांतता ठेवायची असेल तर घराघरात सासू सुनांची जोड करा. आणि पुन्हा सांगेल, जर रामच कंठात जोडायचा असेल तर नवरात्रीचा उत्सव आहे. खरी नवरात्र जर साध्य करायची असेल ना तर घराघरात पती आणि पत्नीची जोड करा. शरीराची नाही, मनाची जोड झाली पाहिजे, विचारांची जोड झाली पाहिजे, प्रेमाची जोड झाली पाहिजे. त्याला पती आणि पत्नी म्हणतात. ज्यांचं मन जुळलं नाही, ज्यांचं शरीराचा व्यवहार तनामनाचा पुरता राहिला, ते फक्त शरीराने नवरा बायको आहेत. अरे जर एखादा पती आपल्या पत्नीवर निस्सीम प्रेम करत असेल तर माझ्या ताईंनो, त्याचं उत्पन्न कमी असेल ना, त्याच्यात तुम्ही समाधानी राहा आणि संसार गोड करा, तरी तुमच्या घरी देव नांदायला येईल. आपल्या नवऱ्याच्या उत्पन्नात जी बाई समाधानी असते ना, तिने फक्त त्याच्या खांद्याला खांदा लावून जर कष्ट केलं आणि जर त्या बाईने त्याला सहकार्य केलं ना, त्या बाईला नवरात्रीचे उपास धरण्याची गरज नाही, तरी माता प्रसन्न राहील. इकडे आपल्या माणसाची परिस्थिती नसताना त्याच्यावरती लाधावं, मला हाईच पाहिजे, मला तेच पाहिजे, मी इथला नाही साडी लिसू, मला असंच करणं पडी, माझा काय तो एक रोज फाशी लिहिली, मग मरू द्यायचं का? मग पश्चातापाची जोड करण्यापेक्षा रामाच्या विचारांची जोड करा ना.
मग कशाला तुम्हाला नाशिवंत आटीन प्रिया पुत्र काय गाजणार आहे? शुद्ध अंतकरणाने अंत तुम्ही जर चांगलं बीजारोपण केलं तर फळ गोमट येईल ना. बऱ्याचशा बाया माणसांमागे कुरबुर करतात, जसं बाशिंग सुटणं तसं या माणूस पण शांतता नाही, म्हणा मामा नाही म्हणे, मन बाप नाही म्हणे, पण मन मामा घडी घडी याच गावनं स्थळलंय. गडीने आलीने बाया कशात तवज चोपडा जातीन बाजार करलंय ती. जसं बाशिंग सुटणं तशी या घरमा शांतता नाही. राब राब राबो आपला जीवनी काही कोणले किंमत नाही. घरे दारे बाया मला 200 नाही 500 पाहिजे, 500 नाही मला 1000 पाहिजे, पण जो अनिर आहे ना त्यांना हृदयला हात लाई द्या का एखादा दिन. जो घरमा तुम्हाला पा डबडा म्हटलं तेल संपत नाही, जो तेल अनिर आहे ना तो कसं लई राहणार तेल विचार. आता प्रत्येक ना घरमा 2160 रुपयानं 15 लिटर डबा इर आहे ना. कसं होणं ते. या जुन्या बाया सांगेत 1000 आणि 500 रुपया मग गाडावर बाजारी आहे, आता 1000 रुपया मग पिशी भर राहिली नाही. आणि तरी बी बाया आपला हट्टा सोडतीस नाही, नवरात्र धरतीस. कस काय देवी प्रसन्न होईल. नवरात्राले भले साबुदाणा खाऊ नका, भाकरच खा, पण घरमा शांतता राहू द्या. साबुदाणा भगर फळ फडावण आणि जर घरमा दात्या गुस्त होतील तर ती नवरात्र लागू नाही पडाव. आपला माणूस न जे उत्पन्न होई तो जे कमाई राही ना ते ना मा नम्र राहा तरी संसार गोड होईल. अरे खरंच काही काही बाया अशा विद्वान असतात, काही बाईस ना पहिले असा फिटाड पुढी जातस, पण त्या बाईस ना एक दिन घरानं राहत नाही. कधी बापले सांगावत नाही, कधी भाऊले सांगावत नाही. काल का परवा एका आमच्याच गावातल्या बाईला विचारलं होतं, वहिनी जसं बाशिंग सुटणं मी तसं दे की राहिनो तुमले, एक दिन नाही तुमले शांतता या संसारमा. त्या बाईने एकच सांगितलं, हे माझं प्रारब्ध आहे. सटीनी जसं मना टाक टाकेल होई तसं मला भोगणंच पुढी. सटीना पुढे तर काही मी जावाव नाही. जर या जन्म तुम्हाला भाऊ मना बदलाले वालेल होई तर हाई बी देवनी कृपा, पण या जन्मा हाऊ माणूस कितला बी त्रास दिना, पण मनी मायनी मला हायच लागणे ना. तर कोपरामा सांगवतं, बेटा तू नांदती बरी का मरती बरी, पण तू बापनं नाव कमायसन मरजो, ऐसी जोडी करा. असं काय तरी. अरे आमच्याच गावाला असा सुपरमॅन माणूस होता 40-45 एकर मधला. त्या काळी आमच्या आजोबा आणि आजी सांगायचे आम्हाला, या नवरात्राच्या महोत्सवात तुम्ही एवढ्या बाया बसल्यात ना, प्रत्येक बाईने घरी घेऊन जा. एक बाईने उपास नका धरा, नवरात्राच्या 9 साड्या नका घाला, पायात चप्पलच घाला, बिना चपल्याच्या फिरू नका, पण मी जे सांगतो ना ते डोक्यात घेऊन घरी विचार करा. संसारात ना मुलं वाईट ना संसारात ना परिवारातलं कोणी वाईट, पण विचार जर वाईट असतील तर कोणतं सुख नांदत नाही. 40-45 एकर मधला पोरगा, प्रत्येक गावात जो पोरगा निर्वेशनी असतो, बापाच्या पावलांवरती पाऊल ठेवून चालतो, अनेक भाऊबंदकी सगळा सोयरास म्हटलं लोकेसले दुःख लागस. कोणी कथाईन सुरुम लावास तर कोणी कथाईन सुरुम लावास. निर्वेशनी पोरग, अतिशय सज्जन पोरगांना त्या टायमाला लहर उत्पन्न झाली होती गावागावात. आज विकली जायची 2 रुपये 5 पैशाला. विमलचे जसा आज शोक आहे पोरांना, तसं त्या काळात 50 पैसानी 10 पैसानी ती लहर पासून पोऱ्याले व्यसन लागणं. गुटखा खाता खाता, दारू पेता पेता, पत्ता खेता खेता 35 बिघाना मालक आंगले राख लई बटना. पण अशी विद्वान बाई होती त्याच्या पदरी बांधलेली, का जणू तिला अंबिका म्हणावी, का तिला एकविरा म्हणावी, का जगतजननी भवानी सरस्वती, का रेणुका म्हणावी. काय तिच्या अंगात शिरलेलं वातावरण असेल, काय माय बापाचं नाव कमवायला आलं असेल. तोच पोरगा कधी दारू प्यायचा, कधी पत्त्यांच्या क्लब मध्ये बसला तर 4-4 5-5 दिवस उठत नव्हता. कमीत कमी माझ्या पूर्वजांनी सांगितलं त्याच्याकडे 53 ते 54 त्याच्या गोठ्यात गायी होत्या. आणि ज्या वेळेस दारू पिता पिता पत्त्यांचा नाद लागला त्याला, तर सर्व 35 एकर जमीन सर्व विकून टाकली. एक लक्षात ठेवा, माणसावर झालेलं कर्ज
माणसाला लागलेला रोग आणि माणसाला लागलेलं व्यसन हे बर्बादीशिवाय त्याच्याकडे काही हातात देत नाही. कुठलंही घ्या, व्यसन घ्या, कर्ज घ्या आणि रोग घ्या, हे माघार नाही घेत, हे वाढते असतात. आणि ज्या वेळेस 35 एकरचं पोरग पत्ते खेळताना काहीच राहिलं नाही, या खानदेशाच्या प्रांतात आखाजी उनिका असं काही लोकेस ना अंगमायस, कोणा खय्यामा, कोणा मैयामा, कोणा क्लबमा चांगल लाल घरना पोरे, चांगल ला मायबापना पोटी इसन पतळा खेळायला जातोस. घर बाया आगारी टाकासाठी वाट देखतीस, दाखला पोरेसले क्लब लगून बाया दाडतीस, खबो तुन बापले बलायलय तर हात माईन पत्ता सुटत नाही. परिणाम काय झाला? अक्षय तृतीयाच्या 4 ते 5 दिवसापूर्वी त्या काळात त्या माणसाने गोठ्यातल्या सर्व गायी पत्ते खेळण्यासाठी विकून टाकल्या. जमीन गेला होता ना, त्याच्या पत्नीला काही वाटत नव्हतं, पण ज्या दिवशी त्याच्या गोठ्यातल्या गायी तिच्या माणसाने विकल्या त्या दिवशी ती माणसाला सांगत होती, अहो मला जमीन विकली ना काही वाटत नव्हतं, पण गोठ्यातली लक्ष्मी विकू नका. याच गायींच्या जीवावर अजून 35 एकर जमीन जोडू शकतो, ही लक्ष्मी आपल्या घरी नांदते. पण दारू पत्ता व्यसन नाहीच मानत. 35-40 गायींचा पैसा पत्ते खेळण्यात आखाजी येत नाही 4-5 दिवसच्या अगोदर उडवून टाकले. जी कामाला सालदार मंडळी होती ती सुटून गेली, कोणीच नाही. पण परिणाम काय झाला? अक्षय तृतीयाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक गावातला मोठ्या विचाराच्या लोकांना अंगात येतं, आखाजीले पत्ताच खेळणं पडतच बा. असं नाही डोका माहिती असणं की नवरात्र उन्हे का देवी पा भजन करू बा. असं नाही येत की हो सप्ताह बा आपण स्वतः विसन 2 पैसा दान करायला जाऊ बा. असं नाही डोका माहित की या सप्ताहवाला इथला थकी राहणार, या मंडळवाला इथला थकी राहणार, अटे मंडपवाला लाऊडस्पीकरवाला गायक वादक हाई सर्व्यासनी बराबरी कस काय वजवी बा. आणि ती माणसं पत्ते खेळतात, महाराज लाज वाटते. असा घरना माणसे पत्ता खेळतस की जसना बापनी 1-1 रुपया गाडाना जाग सारखा जतन करी सन, त्यासले 35-40 बिघा जमीन जतन करेल रास. आणि आयती इस्टेट, आयती संपत्ती मस्तीला येस ना. सासू सासरासी जर आई तर कमायला तर गणच बाया असं जाडं बोलतीस. गली माझर एखादी बाई साखरलेवाली तूपलेवाली इथली तिथली आडी अडचण माई काही बाया देतीस नाही, पण हाशीसन हाडके मोडतीस. आणि जी बाई गली आली माझी बाईनी परिस्थिती राहत नाही बाबा, तिनं जर हाशीसन हाडके मोडतो होतीन आणि तुम्ही निरंग काय बी उपास धरतो होती ना, काही काम नाही ती नवरात्र तुम्ही काहीच उपयोग नाही. भूक्याने भूक जाणार, तिशानी तीच जाणार, मग ती नवरात्र. आणि एकच केला, आखाजी येत नाही तोपर्यंत गायींचा पैसा उलगवला. आणि आखाजीच्या पहिल्या दिवशी हातात 1 रुपयाने आणि त्या क्लब मध्ये बसून पत्ते खेळायला लागला. हातात काहीच नाही. ज्या भाऊबन एक टाइम घाबरे, जी भाऊबन दराड्याने चालायची, हळू 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 हळू, ती भाऊबन त्या क्लब मध्ये बोलत, अरे हाऊ काय नंग सोडा त्या खिरे येना पा काय उरण. जेना बाप जादाना जीवर लोके चरणात त्याला क्लब मा बोलत नंग सोड. लोक आपल्याला नाही आपल्या परिस्थितीला घाबरतात. आणि शेवटी हातात काही नसल्यामुळे प्रत्येकाच्या रिक्वेस्ट करायचा, मला देस का 10,000, देस का 5,000. जवळ चलती होती तो दुनियाना पैसा भेटे. 7-12 नावर होता, घरनं चांगलं होतं. याचा विको कमी कर थोडा, हळू करते पाहिजे. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी जेव्हा पत्ते खेळायला बसला, काहीच नाही. त्याच्या अगोदर त्याची पत्नी त्याला सल्ला द्यायची, अहो जमीन विकून टाकली, भिकेचे डोहाडे लागले, पोरा सोरांना ठेवा, आपली पोरा आपल्या समोर भीक मागतील. मी तुम्हाला आडवी आली नाही याचा फायदा घेतात तुम्ही.
नाही ऐकून घेतलं. परिणाम असा झाला, ज्या दिवशी अक्षय तृतीयाची पहिल्या दिवसाची रात्र पत्ते खेळायला बसला, जी होती न होती उसनी पासनी पैसे हरला, बरोबर 3-3:30ला शेवटचा डाव खेळला जाईल, त्यावेळेस त्याच्या घरी राबणारा सालदारांनी तो असा समोर पत्ते खेळत होता. जो सालदार राबून त्याची 4 बिघा जमीन विकत घेत होता, तो सालदार समोर पत्ते खेळता खेळता सकाळी 4 वाजण्याच्या अगोदर 3 वाजता त्या सालदाराने काय सांगितलं, या मैफिलीत तुला हरवणारे बसलेत, तू माझ्या अंगा खांद्यावर खेळलेला पोरगा आहे, तू या मैफिलीतनं चालला जा, इथं थांबू नको. पण त्याला असा राग आला की हा आमना घर खाद पिद येणे आणि मला नाही अंधी राहणार. त्याला सांगितलं, गुजबाट तुला काय अक्कल आहे म्हणे, व तुले पटीत ते कर. 4 वाजता शेवटचा जेव्हा पत्त्यांचा डाव सुरू झाला, जिंकणार अशी अपेक्षा होती, जिंकेलच बा, पण शेवटचा डाव उघडवायला पैसे नाहीत, म्हणून डाव खेळणारी मंडी हसायला लागली. काय मांडी रे हो, काय मांडी, यांपा जमीन नाही, जुमला नाही, यांपा बायको मांडाशिवाय ते काहीच राहिलं नाही. आणि ती सकाळच्या नशेची धुंदी एक कोणीतरी हरामखोर बोलला, केला त्या बायको मांडाशिवाय काही नाही, पण अपेक्षा होती की शेवटना डाव मी जिंकसूच, दारूच शब्द दिला, हा रे हरणू तर खरंच म्हणे बायको तुला दिसू, मी पत्नी डावावर मांडतो. शब्द दिला. 4:30 वाजता डाव उघडला आणि पत्त्यांच्या डावात तो हारला. आणि जो समोर सालदार पत्ते खेळत होता तो डाव जिंकला. पण डाव जिंकाना पहिले सालदार जो काम करे त्याने बोली करी होती, देख बंद करून घे ना ते, शेवट नाही इंटिमेशन खिवू नको पत्ता, पण जर डाव हारना तर बाई मांडेले तुनी बाई न बकोट दरीसन तुले या क्लब लगून लईन पडी, आठेंग मी तिला मन घरली जासू, दारूच्या नशेत शब्द दिला मी तिला 8 लगून लईसू. आणि जसा पत्ते खेळल्यानंतर बाई हारला, तर जो सालदार त्याच्याकडे राबत होता त्याने एकच सांगितलं, बाई 8 लगून लय. ज्या दिवशी मोठ्या घराण्याचा माणूस, बापजाद्याचं नाव, गावात प्रतिष्ठा, ज्याच्याकडे सालदार पाणी भरत होती, गावातली माणसं हुजरे मुजरे करत होती, असा माणूसनी घरनी बाई जर पत्तासना डावर हारई, गावमा कमी चर्चा होई. ज्याला कोणताच गोटणी अक्कल नाही त्यासना बिगर चर्चा, आबा नेऊ, दादा नेऊ, तात्या नेऊ, पप्पू दादा नेऊ, मालक नेऊ, बाई मांडीने. सकाळी सूर्यनारायण उगवेल अशा 5 वाजता घरी जायला लागला. कंप फुटत होता, कंठ दाटत होता, की ती प्रत्येक वेळेस सांगत होती की नको हा खेळ खेळू, महाग पडेल. पश्चाताप क्लबपासनं तर घरापर्यंत जाताना होत होता की काय करायला आलो होतो आणि काय करून बसलो. पण ज्या वेळेस सकाळी 5:15 वाजता घरी गेला तर त्या पत्नीने ओळखलं, तो बोलत नाही, खाली मान घालून बसलाय. पत्नीने विचारलं, का हो काय झालं, कशासाठी खाली मान घालतायत, मी पाणी गरम करून देऊ का, डेगडीमध्ये पाणी आहे, बंब्यात पाणी, आंघोळ करतात. पण अशा बोलण्यामध्ये बाईनं एक कपभर चहा घेतली आणि त्याला द्यायला आली. आणि जशी बाईनं चहा हातात आणली, त्याच्या नजरेत नजर टाकून बाईनं पाहिलं आणि त्याचा कंठ दाटला, रडायला लागला, माझी सखे, माझी साजनी, मी ना धड तुझ्याकडे पाहू शकत, ना तुझ्याशी बोलू शकत, असा अपराधी मी झालो. म्हणे झालं काय, अगं जे करायला नको ते करून बसलो. काय केलं म्हणे, मीच तुला पत्त्यांच्या डावावर मांडलं आणि मी हारलो, तुलाच त्या डावापर्यंत घेऊन ज्याच्याजवळ हारलो त्याला द्यायची आहे. धपकन हातातनं कब्बशी पडली. याला राम म्हणावं का राक्षस म्हणावं, तुम्हाला पती म्हणू का वैरी म्हणू. अरे बाई खेळण्याची वस्तू आहे का बाई मांडण्याची वस्तू आहे, पत्नी काही वासनेचं भांडा लागलं, पण तुमच्या माझ्यावर अधिकार आहे ना.
तुमच्या क्षणाची, तुमची मनाची, तुमची तनाची मी राणी आहे ना. 7 फेऱ्या मारताना माझ्या बापाने माझ्यावर पाणी सोडून तुमच्या स्वाधीन केलंय ना. चला द्या मला त्या माणसाकडे. शब्द क्लब मध्ये सुटला होता. सकाळी सर्व गावात चर्चा झाली होती. 6:15 वाजता ते 6 वाजता बाई मागे चालत होती, तो पुढे चालत होता. गाव कोणी ओट्यावरनं पाहत होतं, कोणी खाटेवरनं पाहत होतं, कोणी भिंतीच्या आडून तर कोणी ओट्यावरनं, की कोणाच्या घरची सून पत्त्यांवरती मांडली गेली, कोणाच्या घरची सून पत्त्यांवर हरली गेली, कोणाच्या घरचा खेड मांडला गेला. लोकांच्या घरी अक्षय तृतीयाचं पुरण टाकलं जात होतं, तर याच्या घरची अक्षय तृतीयाची सौभाग्यवतीची पत्त्यांवरची मांडणी झाली होती. सर्व गाव निखारून पाहत होतं की पत्त्यांवर हरलेला माणूस पत्त्यांवरच्या डावावरच्या बाईला द्यायला जातोय. गली, मैदान, गाव कुजबुजत होतं. भरल्या गावातनं सर्व मंडळी पाहत होती की याला काय म्हणावं. पत्त्यांच्या क्लब पर्यंत आणलं त्या माणसाला, त्या सालदाराला. जो काम मी करत होता त्याला सांगितलं, दादा ही माझी पत्नी आहे ना, ही इथपर्यंत आणली, आता तुझ्या स्वाधीन. आता माझा अधिकार संपला, हिला तू घेऊन जाय. जो माणूस त्यांच्याकडे सालदारकीनं ज्या बाईला हुजरे आणि मुजरे घालत होता, त्या माणसानं निहाळलं त्याच्याकडे, सांगितलं, चाल ग माझ्या मागे. पत्त्यांपर्यंत गावातली बाई आली ना, काही वाटत नव्हतं. पण मोठ्या घरची बाई, मोठ्या घरची सून, मोठ्यांचं नाव, मोठ्यांचं गाव. ज्या वेळेस सालदाराच्या मागे ती बाई चालत होती तर सारं गाव पाहत होत. नको ते दृश्य डोळ्याला दिसत होत. देवा, असा शीन पाण्यापेक्षा मेलेला बरा राहिला असता. त्या माणसा माग बाई जाते, त्याची 2 पोरं अशी अंगणात खेळत होती. त्या पोरांना तो माणूस एकच शब्द बोलला, ए दादा, ए ताईडी, तुम्ही विचारत होते ना रे तुम्हाला मोठी बहीण नाही, पहा मी तुमच्यासाठी सकाळी सकाळी मोठी बहीण आणली. आणि त्या पोरीला बोलला, हे दीदी चल माझ्या घरी. मला सांगा, पली बांधलेला माणूस पत्त्यांवर बाईला हारतोय, आणि जो घरी सालदार काम करत होता तो आपल्या घरच्या बाईला व्यसनावरती, पत्त्यांच्या जीवावरती जिंकून घेऊन जातोय. पण त्याच्या नियतीत सत्य होतं, त्याच्या कर्मात सत्यता होती. तो तिला पोरगी म्हणत होता. त्याने एकच सांगितलंय, बेटा चल घरी. स्वतःच्या लक्ष्मीला आवाज दिला, का ग आपली मोठी पोरगी आपल्या घरी आली आहे. ती मोठी पोरगी बोलताच तिचा कंठ दाटला, दादा कोणत्या जन्माचं पाप फेडायला आली मी की माझ्या नवऱ्यानं मला पत्त्यांवर हारलं. मला कितीदा समजवलं, कितीदा हा माणूस नाही ऐकून घेत. त्यानं तिला एकच शब्द दिला, अगं मी तुला बेटा बोललो ना, मी मुलगी बोललो ना. अगं नाही, तू कर्माची पण माझी धर्माची पोरगी झाली नाहीये. ज्यानं तुला पत्त्यांवर दारूच्या साठी पत्त्यांवरती मांडले ना, मी तुझ्याकडनं त्याची दारू पण सोडून गेली आणि पत्ते पण सोडून गेली. ये आपण अक्षय तृतीया आनंदाने करू. अक्षय तृतीया दिवसभर आनंदाने चालत असताना दुपारी 12-12:30 वाजता ती पोरगी जेवायला बसली. पण त्या बाबाला, त्या गावातल्या सालदाराला, ज्यानं सालदारकीवरती पोरगी जिंकली होती पत्ते खेळताना, त्याला सांगत होती, दादा मी जेवेल हो, पण माझा माणूस जेवेल का. मला माहिती आहे त्यांचा स्वभाव तसा नाहीये. व्यसनानं माझा खरा माणूस भरकटला गेला. माझा माणूस मला माहिती आहे, मी इतक्या वर्ष त्यांच्याशी संसार केला, त्यांचा स्वभाव कसा आहे. त्यांच्याकडनं काहीतरी चूक झाली, पण तुम्ही मला ताट भरून पुरण देतायत, मला जाणार नाही. माझा माणूस कुठंतरी एकदा आत्महत्या करायला जाईल, तो जगणार नाही. त्या माणसाने सांगितलं, अगं तू जेव ना, मी तुझा माणूस आणेल ना. नाही, मी माझ्याच घरी जेवेल, फक्त मला माझा माणूस परत द्या. माझ्या माणसाची गरज आहे मला. माझी सोन्यासारखी लेकरं आहेत घरी हो. त्या माणसाने एकच सांगितलं, बेटा मी तुला वचन देतो, मी जरी तुझा बाप नाही ना, पण बाप म्हणून तुला सांगतो, तुझा पती तुला परत करेल. तिथून तो माणूस निघाला.
जिच्या नवऱ्यानं बाई हरला होता तो माणूस गटारीत पडलेला होता दारू पिऊन. सांगतात त्यानं तो माणूस उचलला, चांगल्या थंड पाण्यानं त्याची आंघोळ केली. विद्वान लोक सांगतात ज्यांना माहिती आहे दारू पिलेल्या माणसाची थंड्या पाण्याने आंघोळ केली का त्याची दारू उतरते. आणि त्याला एकच सांगितलं, अरे सोड ना दारू. तो दारूच्या नशेत सांगत होता, मी आता जगणार नाही, माझं जीवन संपलं, माझी पत्नी गेली, माझी जमीन गेली, गोठ्यातल्या गायी गेल्या, मला नाही जगायचं. त्या सालदारानं त्याला सांगितलं, मला वचन दे, मी तुझी पत्नी वापस देईल. तुला पाहिजे ना, मी तुझी 4 एकर जमीन घेतली ना, मी माझी पोरगी समजून मला तुझी जमीन 4 एकर जमीन परत करेल, पण मला वचन दे, आजपासून तू पत्त्याला आणि दारूच्या बाटलीला तोंड लावणार नाही, मी तुला तुझी पत्नी आणून देतो. त्याच मिनिटाला हातात पाणी घेतलं आणि सोडलं आणि तुळशी माळा त्या माणसाच्या हाताने टाकून घेतली की मी आजपासनं दारू पिणार नाही, मी आजपासनं कोणतंच व्यसन करणार नाही. ऐका, माझ्या गावातला असा इतिहास झाला होता की जो सालदार ज्या जमिनीत मालकाकडे राबत होता त्या सालदारानं ती बाई जिंकली होती, पण तिला पुढची पोरगी समजून अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी जसं नवरदेव नवरीचं बीज मिळतं ना, तसं वाजत गाजत त्या माणसाच्या घरी तो पोरगी द्यायला आला होता. पण परिणाम काय झाला? खरंच तुम्ही धर्माच्या मूर्ती आहात माझी माय, खरंच तुमच्यात जगदंबा आहे, खरंच तुमच्यात सरस्वती आहे, खरंच तुमच्यात नर्मदा आहे. काही दिवसानं त्या माणसाला असा आजार झाला की त्याच्या 2 किडन्या खराब झाल्या. औरंगाबादला अगोदर घाटीचा दवाखाना होता, त्या घाटीच्या दवाखान्यात सांगितलं की याच्या 2 किडन्या खराब झाल्या आहेत, याला जर कोणीतरी 1 किडनी देईल तर हा माणूस जगेल. ज्या बैला पत्त्यांच्या डावावर तो माणूस हारला होता त्याच्या किडन्या खराब झाल्या होत्या, तरी ती बाई डॉक्टरांना सांगायची, मी यांची धर्मपत्नी आहे, माझी 1 किडनी घ्या पण माझा राम वाचवा, माझा राम वाचवा. ज्या दिवशी घरातली बाई परिवार वाचवण्यासाठी झगडेल, ज्या दिवशी परिवारातली बाई कुटुंब सांभाळण्यासाठी झगडेल, त्यांच्या घरात रोज नवरात्रीच्या 9 दिवसाचं सुख पदरी पडेल. एवढं जरी केलं तर नाव धड करा सहस्रनामाची, जय भव सिंधूची थडी पावे, आणि असं नाव संसारात भजून घ्या की जे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. भक्ता भरा हरी राम बाने, भक्ता भरा हरी राम बाने, नशिबंत नाशिवंताची प्रिया पुत्रदान, बीजाच्या तातीनं पड बीजाच्या सेनं ते पड, नशिवंताची प्रिया पुत्रदान, नशिवंताची प्रिया पुत्रधन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि जय जय हरि जय जय, 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 ओ हरि जय जय, 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 ओ हरि जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
मुबारक माई 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 जय विठो बारक